चकपक वाटतंय. मम्मा कुठे आहे? तू मला कशाला उठवत होतास? मारामारी झाली वाटते. सो वेलकम बॅक वन्स अगेन गाईज. कालचा व्हिडिओ होपफुली तुम्हाला आवडलाच असेल. आज सकाळी इनफॅक्ट रात्री पाऊस पडत होता आणि रात्री युग बोलत होता की चला आपण फिरायला जाऊया, बाबा फिरायला जाऊया रेन बघायला. पण रेन बघायला तर का आम्ही गेलो नाही आणि रेन म्हणून सकाळी पडला. आता ते आम्ही शूट तर नाही केलं. आता बाहेर क्लीन स्काय आहे एकदम. कालचा जो व्हिडिओ बनवलेला तो जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला खूप आवडला असेल आणि जर नाही बघितला असेल तर प्लीज गो अँड वॉच इट. इट इज व्हेरी व्हेरी इमोशनल. प्लीज वॉच इट. मम्मा येस. सगळं घर साफ करून टाकलंस सकाळी सकाळी? अय्या दुपार झाली. ओ माय गॉड, 1 o'clock. माझी तर आताच सकाळ झाली. मम्माने काल एक फीडबॅक दिला. व्हिडिओ चांगला होता पण घरात पसारा पण नव्हता, पण थोडस चेंजेस करायला पाहिजे. जसं हा इकडे जो आहे हा डाग दिसतोय, हा डाग आहे ना पुसायला सांगितलंय मला. तर आपण हा डाग पुसूया. खराब बोलायला नाही पाहिजे. युग परत पसारा करू नको ना. खेळणी तर खेळणार ना. बस ना, आता काय लाद्या काढून टाकणार काय? कमॉन. बाहेर नको, बाहेर लोक ओरडतील आपल्याला. काय तिकडे ओरडतो? एक वाजलाच आहे पण ऑब्विसली आपला दिवस सुरुवात होणार चांगला कॉफीने. मम्मा आय रिक्वेस्ट यू टू प्लीज गिव्ह मी अ कप ऑफ कॉफी प्लीज. जिओ झोपलाय. नको जिओला काय त्रास देऊस. जिओला का त्रास देतोस? कॅप्टन अमेरिका. आतमध्ये पण साफसफाई चालली आहे. राणी करते साफ. मग आण जा ना तू बॉल. चेक द बॉल वुड बी समवेअर ओव्हर देअर ओनली. बघत नाही काही नाही. पडला तर उठायचं, काय नाही. यू विल बिकम स्ट्रॉंग बाबू. परत ये चल. झालं स्ट्रॉंग आहे तू. आपला कप ऑफ कॉफी आलेला आहे आणि युग थोडासा रुठलेला आहे. युग काय झालं? बाबा ओलले. फेकाफेकी करत होता ना जरासं, म्हणून थोडंसं ओरडलो आणि पडला. तर त्याला उचललं नाही मी, कारण लागलं वगैरे नव्हतं. तर ही शुड गेट अप ऑन हिज ओन. नाहीतर सगळ्या गोष्टींमध्ये आपण धावत जाणार. अरे पडला पडला माझा बाबू पडला, असं नाही करत मी. बाकीचे घरचे करतात पण मी नाही करत. तर मला भरपूर शिव्या पडतात याच्यासाठी. हे आले फुल नाटक मोड मध्येच असतात. कसे चालत आले भाऊ, बन्यागडी सारखे चालत आले. बन्याचा नातू आला. आजोबा तोंडाला लात लागेल ना त्याच्या. काय म्हणत होतं? मम्माला आहे ना काल रात्री मी बोललो की सकाळी मला मस्तपैकी जवला दे. तर हा बघा जवला दिला मम्माने चपाती बरोबर. आता मसाला वगैरे टाकून बनवणार. सो दिस इज रिच इन प्रोटीन. 100 grams 60 to 70 grams प्रोटीन असते. इफ यू हॅव ऑल दीज थिंग्स यू गेट स्ट्रॉंगर. काय नको आहे युगला नको आहे पण बाबांना हवं आहे ना. फक्त मसाला आणि मीठ ना मामा. नको आहे. पहिलं मार्केट मधून आणला की पहिलं त्याला चांगला क्लीन करायचा धुवून वगैरे आणि मग त्याला प्रॉपर तव्यावर भाजून क्रिस्पी बनवायचा. आणि क्रिस्पी बनवल्यानंतर मग आपण खाऊ शकतो. असा कांदा आणि थोडासा मसाला घालून सुपर्ब लागतो. आणि हा बघा हा एक्साइटेड झाला का, कारण त्याला जवल्याचा वास आला. हा फायनल असा बनलेला आहे. आता खायचा. राणी हा बघ इकडे घाण करतोय, कान पिवटो याचा. साफ झालं पूर्ण. ए आजी आला. गरम आहे. लाटणी गरम आहे. बापरे मला तर गरम लागलं खूप. आणि मस्त झालं. आता चिकन काहीच त्याच्यामध्ये काळा काळा. काय करून ठेवलंस? चपाती. हे चपाती तू खा. ए कुठेतरी घेऊन गेला मम्मा. कुठे गेला? मला दिसतच नाही. काय माहित कुठे गेलाय. काय माहित कुठे आहे, माहितच नाही, दिसतच नाही. मामा
आय लव्ह यू. कधीतरी आय लव्ह यू टू बोल. त्याच्यासाठी ना आतून प्रेम असायला लागते. झाडाला पाणी घालून देतो. काही दिवसापूर्वी मी एका साईटवरून आहे ना फ्रूट्सची झाडं मागवली. तर त्याच्यामधले हे प्लांट्स आहेत. एक मलबरीचं आहे, एक गुआवाचं आहे आणि एक आय गेस कसलं तरी आहे, चिकूचं आहे की कसलं तरी आहे, नॉट रिली शुअर. मी तुम्हाला दाखवतो. मलबरीज जे आहेत ना ते येतात, पण गुआवा आणि हे अजून मोठे नाही झाले. दुसरंवालं झाड लेट्स सी, तुम्हाला दाखवतो. ही मलबरी आली आहे. देअर इज वन मोर हिअर, ती अजून राईप नाही झाली आहे. दुसरीवाली पण जी आहे ती अजूनपर्यंत राईप नाही झाली आहे. ती अजून ब्लॅक ब्लॅक होते, एकदम डार्क ब्लॅक होते आणि त्याच्यानंतर मग ती खाऊ शकतो आपण. यू इकडे झोपलाय, उठव नको नाही तर क्रँकी होईल तो. आता काय बघतोय? एक काम करा, तुम्ही जरा ॲलोवेरा घेऊन या अलोवेरा कशाला? हेअर केअरसाठी. कोणाचं? ॲलोवेरा, फ्लॅक्स सीड्स आणि रोजमेरी, त्याचं आपण हे बनवलं थोडंसं असं लिक्विड आणि जरा केसाला मध्ये लावून दे. तुझ्या लावायच्या? माझा पण हेअरफॉल होता. अरे तुम्हारे नकली वाल है भाई, 1.5 लाख के. हमारे असली वाल है. तेरे नकली बालों के 8.5 झाले आहेत. आय एम नॉट रिली शुअर की अलोवेरा आता कुठे मिळणार. ॲलोवेराचं झाड आहे की फेकून दिलं? फेकून दिलं. नक्की. आपल्याकडे नाही आहे अलोवेरा. खाली जाऊन बघतो कुठे आहे का. किधर से भी ढूंढ के लाना. हां, तर ॲलोवेरा शोधायला मी गार्डनमध्ये आलोय. गार्डन दिसेल आमच्या बिल्डिंगच्या खाली. लेट मी सी इफ देयर इज एलोवेरा समवेयर हियर. अरे बहुत है यार, यहाँ पे है ना. ये काफी हो जाएगा, एक डंडा मी कापतो एक. आपल्याला ॲलोवेरा मिळालाय. लेट मी गो होम नाव. हेअर केअर करूया, तिला जरा खुश करूया. मामा आणलं मी. आपण एवढे कसे पण मम्माचे केस बघा एवढे आहेत. अबे ॲलोवेराचं काय झाड आणणार का पूर्ण? एक बस झालं एवढं. पाहिजे ना, ते झाडवाला मोठं तरी पाहिजे. अरे खूप काफी आहे राणी, हे खूप आहे. अच्छा, म्हणजे काय बनवायचं, काय बनवणार आहेस काय ते तू? फ्लॅक्स सीड्स आणि हे आणि रोजमेरी ते टाकून जरासं उकळवायचं, मग ते जे लिक्विड बनतात ते लावायचं. अच्छा, बॉईल करणार आहे त्याला तू? आता काय पाहिजे तुला? आता मला नाही काय पाहिजे, आता मी तुला सांगणार बनवणार आहेस. अच्छा ठीक आहे. तर वृषाली आता मला बनवायला सांगते. लेट्स सी काय कसं बनवायचं ते मला सांग. इंडक्शन आणू का काय मग? हा, इंडक्शन आण, एक टोप आण, पाणी, एक प्लेट आण, म्हणजे हे सगळं ठेवायचं. असा सीन झालाय. फ्लॅक्स सीड्स नाही. असं वाटतं. राणी शोधते. आणि आमच्याकडे इंडक्शन कुकर पण आहे. मागे जेव्हा मोदीजींनी बोललेले की गॅस सिलेंडर वगैरे मिळणार नाही, तेव्हा आम्ही महागाईत घेतलेला हा. सो ऑल थँक्स टू मोदीजी. आज मेरे घर पे इंडक्शन कुकर आहे. थँक्यू व्हेरी मच मोदीजी. मिळालं. मग आता काय प्लॅन फ्लॉप. मागवलं अमूलचं तुझ्या टिफिनसाठी. मला वाटतं ऑनलाईन ऑर्डर करताना. मैं होते हुए प्लॅन कैसे फ्लॉप हो सकता है यार. हे वापरायचं कसं हे तर माहित नाही मला राणी. हे फर्स्ट टाइम वापरतो, एकदा पण वापरला नाही आम्ही. सगळे इन्ग्रेडियंट्स आलेले आहेत. त्या ब्लिंकिटच्या पिशवीचा वास काय घाणेरडा येतो. या लोकांना कंप्लेंट नाही करू शकत का? राणी हे पिशवी फेकून दे ग, खूप घाणेरडा वास येतोय. चला महाग आहे यार. डीमार्ट वर किती स्वस्त मिळतात. तुझे केस बघ कसे आहेत. केस डेंजर असतं. अरे राणी तू तर म्हातारी झाली आहे. तुझं ग्रेइंग झालेलं आहे. कलर कर ना यार. मग चमच्याने काढते ॲलोवेरा. रोजमेरी ग्रास टाकलेलं आहे. ॲलोवेरा चमचाच पडला डायरेक्ट. 20 डिग्रीवर केलं की 200? मगाशी तर बॉईल होत होतं फुल, आता का बॉइलिंग केलं? फ्लॅक्स सीड टाकलं. आता थंड व्हायची वाट बघूया आणि त्याच्यानंतर मग लावूया राणीच्या डोक्याला. आणि थोडंसं उरलं तर माझ्या डोक्याला. मला पण लावायला दे ना तू. तुला आधी लावूया, नंतर मला लाव. अरे बापरे दिलदार. लिक्विड वर आलंय. पहिलं मला लावणार होतीस, विसरली एका झटक्यात. ठीक आहे, तुझ्या केसांना गरज नाही आहे जरा कळत आहे. गळण्यासाठी नाही, मग? कंडिशनिंग आहे. तुला पाहिजे तर लावूया, असं काय हरकत नाही. लाव्या जराशी गरज तर आहे. मम्मा रेडी झाली आहे, चेअर घेऊन आली आहे बसायला. मी तुला 2 पार्टिशन करून दिलेत. हा पहिलं खाली लाव एंड्सला हा. आणि मग त्याच्यानंतर वर लाव. अच्छा ठीक ओपन आहे. करून घ्या, नाहीतर माझे केस जटा करत लागतात. ठीक झालंय बघा. असं शेंबूट लावायचा. प्रॉपर सगळीकडे लाव. हा लावतोय जाय ग. तू असं फक्त असं करत जा, ते ऑटोमॅटिक लागणार. मला तुझी हेल्प लागेल. आय एम नॉट अ चॅम्पियन. चुकून आतमध्ये पडली.
मिक्स नको करू, ते खालीच राहायला द्यायला पाहिजे होतं. मिक्स चुकून केलं केलं कानात गेलं. नको. अजून आहे माझ्यासाठी बघा. तर मम्मा मला लाव. कसं वाटतंय? हे सगळं मिक्स केल्यामुळे हा एवढा सगळा पसारा. जर गाळून घेतलं असतं तर एकदम मस्त झालं असतं. 15-20 मिनिट ठेवीन आणि मग त्याच्यानंतर I'll go for a shower. यू लपवून ठेवलंय रिमोट. मला बोलतो हा लाव चेंज कर आणि लपवून ठेवलाय कुठे जाईल. किती बदमाश झाला या बोका. आजी काय खायला बनवलं? आजी तर काय एक एक आयटम बनवते दावडे व्हायचे. नको खाऊ कसं तर एवढी चांगली पावभाजी बनवली आहे. हा पाव नाही काय बुरसाण करून टाकलंयस ग राणी. शी मिक्स केलं त्याला करू काय मी? राणी एकदम गौतम बुद्ध मी सगळं काढलं. असं झटकलं, सगळं निघून जात असं झटकल्यावर. कशी वाटतंय आम्ही आता जरासे हेअर बरोबर करून आलो. चंपक वाटतोय. पाव नाही ब्रेड बरोबरच खायला लागणार. इट्स ओके चांगलं लागते. मम्माच्या हाताची पावभाजीच एक नंबर असते. थँक्यू मम्मा बनवायसाठी. लव्ह यू. माझ्यावर गोळ्या नाही चालवायच्या. ह्याच्या कानात पण केस आहेत, ते पण एकदम मस्त शाईन करणार आहेत. अंघोळ करायला जा ना आता. जातो थांब जरा 10-15 मिनिट थांब. आळशी एक नंबरचा. नाही जरा केस आळशी सुकू लावून दे. आळशी झालाय. सुकू दे जरासे केस. शी तोंडात नाही शी, शी, घालायचं. हे बघ काय. ते तुझे दात घासायला आणले. त्यांच्या दातातले मुने तुझ्या दातात जाणार. तुझे दात घसले का स्वतःचे दात? आणि नाही, ह्याचे गाठ त्याचे घस. पिलाय. मित्रांना कॉकरोच खातात आहे. म्हणून ना कॉकरोच म्हणून टाकत आले आहे. ओ ओके समजलं तर मला कमेंट करून सांगा. पर्पल डायनॉसॉरची मोठी आहे. हिची छोटी तेल बद्दल बोलतोय. आरसीबी के हालत टाइट हो गई है अचानक में. माझी आंघोळ झाली. माझ्या हेअरचं टेक्स्चर मस्त झालं. खरोखर मस्त झालंय की हा खरंच छान झालंय. बघ ना ठीक ठीक झालंय एकदम. जवळून बघा चांगलं एकदम मस्त छान आलं. आणि तू कधी आंघोळीला जाणार आहे? भरभर होती. कशी वाटतात केस? आता मला सुकल्यावर कळेल की ऍक्च्युअली मध्ये काय आहे. पण वॉश करताना तर एकदम छान वाटलं. म्हणजे मला जेव्हा मी नॉर्मली कंडिशनर लावते ना तेव्हा पण एवढा स्मूथ नाही वाटत तसे वाटत होते. आजी हल्क काढला ना दाखव जरा. अरे बापरे कुठे आणली? अच्छा मावशीने दिली आहे. मम्मा फायनली केस सेट झाले का? कसे वाटतेस? तुला कसे वाटतंय? मला मस्त वाटतंय. तुला कसं वाटतंय? मला छानच वाटतं. चांगलं वाटतंय ना? आवडलं तुला चेंज काय? आता 2-3 वेळा यूज केलं ना तर अजून छान वाटतं. मस्त वाटतंय ना वाटून. दाखव इकडे बघ. छान मस्त वाटतेस. ओरडले बाबा. बाबा युगला का ओरडलात तुम्ही? सॉरी बोला. सॉरी सॉरी कान पकडून सॉरी बोला. तुम्ही का ओरडलात युगला? हा माय अपॉलॉजी. नको नको ग नको. जर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर थँक्स फॉर वॉचिंग. आणि जर नसेल बघितलं तर पूर्ण बघा. आणि युगला एक फाईटिंग द्या. युगला एक फाईट द्या हल्कला. लाईक शेअर सबस्क्राईब पण बोलणार.